नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी माध्यम मराठी व सेमी इंग्रजी यामधील संच ड पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित यामधील उत्तरपत्रिका अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही दिलेल्या पेपरची उत्तरं तपासण्यासाठी आणि तुमच्या चुका समजून घेण्यासाठी, जेणेकरून भविष्यातील आणखी पेपरसाठी तुमची या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच नाही, तर तो प्रश्न कसा सोडवायचा, कोणती ट्रिक्स वापरायची हेही समजावून सांगणार आहोत. जर तुम्हाला असेच शिष्यवृत्तीचे आणि नवोदयचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, तर मॅथ मित्र श्रीकांत सर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या उत्तरपत्रिकेची. पहिला प्रश्न आहे, पुढील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून द्या. मग प्रश्न पहा. प्रश्न पहिला 1 ते 3 साठी ही कविता आहे. प्रश्न पहिला आहे, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? तर कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? जर आपण कविता पाहिली आपल्या लक्षात येते, झुकझुक जाई कोकणची राणी. मग झुकझुक जाई तर झुकझुक कोण चालते? तर झुकझुक चालते आपली आगगाडी म्हणजे रेल्वे. तर आपलं उत्तर आहे, गाळणी पद्धतीने जरी काढलं असतं तरी सोपं होतं, कारण गाडी, बाग, मुलगी आणि रेल्वे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेल्वे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी विशेषण आणि विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी, विशेष्य म्हणजे एक प्रकारे नाम आणि नामापुढे योग्य त्याचं विशेषण हे आपल्याला शोधायचं आहे आणि याची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला पर्याय आहे, डौलाने घाटवळणे, न्यारी चव, दाट राई, हिरवेगार शिवारे. शिवारे म्हणजे शेत, हिरवेगार हे बरोबर आहे. चव कशी आहे? न्यारी आहे, वेगळी आहे. राई कशी आहे? दाट आहे. तर घाटवळणे, डौलाने, तर ही चुकीचं आहे विशेषण आणि विशेष्याची जोडी. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 पहा. डोंगराची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे? कवितेत कोणत्या फळाचा उल्लेख आलेला आहे? कवितेत जांभूळचा उल्लेख आला नाही, फणसचा सुद्धा उल्लेख आला नाही. त्यामुळे गाळणी पद्धतीने हे 2 जागेवर कटले. रातांबा आणि करवंद. पण डोंगराची काळी मैना तर याला म्हणतात करवंद. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणते? आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होईल? तर आता इथं पहा, पहिल्यांदा जर आपण हा पहिला पर्याय पाहिला, चंदन, परड, आपट, आजर, तर हे होणार नाही. दुसरा पर्याय पहा, रुदन हा शब्द नाही. वदन, दरड, नपट, तर नपट हा प्रकारचा कोणता शब्द नाही. मग उरलं कोणतं? पर्याय क्रमांक 4 वदन, दरड, धोपट आणि नजर. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी समूहदर्शक शब्द निवडू. समूहदर्शक शब्द निवडायचे आपल्याला. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा रिकाम जागा किनाऱ्याकडे निघाला. तर जहाजांचा काय असतो? तर जहाजांचा असतो काफिला. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. यावेळेस पहा, 4थीचा जो पेपर आहे खूप सोपा आहे. फक्त वेळेची मर्यादा असते. कमी वेळेत आपल्याला योग्य नियोजन करून पेपर सोडवायचा असतो. ज्याला हे वेळेचं नियोजन जमलं की तो विद्यार्थी नक्कीच मेरिटमध्ये येणार. पेपर तर खूप सोपा होता. काही प्रश्न थोडे किचकट होते, पण ते जर काळजीपूर्वक वाचले असते तर तेही एकदम बरोबर आले असते. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी अलंकारिक शब्द. आता पहा, काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी रिकामी जागा औषध शोधले. आता औषध कशी शोधतात? ते रामबाण म्हणजे अचूक. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढलं पहा. दिलेल्या वाक्यातील प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? फुगवतील म्हणजे नंतर घडेल, म्हणजे भविष्यकाळातील वाक्य आहे. मग या प्रकारचं वाक्य पर्यायामधून निवडायचं आहे भविष्यकाळी. कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात, हे नाही. मला खूप समाधान वाटले, हे पण नाही. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, हे भविष्यकाळी वाक्य. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आहेत? आता विरामचिन्हांची संख्या मोजायची आपल्याला. पहा, इथे आहे 1 स्वल्पविराम, 2 स्वल्पविराम, 3, 4, 5. 5 तर स्वल्पविरामच आहे. मग हे दुहेरी अवतरण चिन्ह, हे एक दुहेरी अवतरण चिन्ह आहे. आता काय राहिलं? पहा, हा एक फुल स्टॉप आहे.
आणि हा एक प्रश्नचिन्ह आहे, क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे 5 आणि हे 3 8, 5 आणि 3 8, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. खालील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. उद्देश्य म्हणजे वाक्यातील जो कर्त्याचा भाग आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो नामाच्या संदर्भात. वाक्य कशाच्या संदर्भात आहे ते उद्देश्य आणि उरलेला विधेय. तर आपल्याला उद्देश्य भाग ओळखायचा आहे. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. तर वाट पाहत थांबले होते, तर वाट पाहत कोण थांबले होते? तर स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. क्रियापदावरून आपण ओळखायचं उद्देश्य कोणतं आहे. वाट पाहत थांबले होते, तर वाट पाहत कोण थांबले होते? स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. मग हे आहे उद्देश्य भाग. आणि उरलेला भाग जो आहे तो आहे विधेय. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा. आता यांनी काय म्हटलं पहा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. इथे माळा म्हणजेच काय? आपल्या घराचा वरचा भाग, म्हणजे आपण त्याला गच्ची म्हणतो किंवा माडी म्हणतो. तर वरचा माळा, दुसरा मजला. आणि इथे काय? ह्या माळा म्हणजे काय? तर आपण गळ्यात घालणाऱ्या माळा. पण ह्या माळा म्हणजे घराच्या वरचा भाग. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला. प्रत्यय म्हणजे काय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. उपसर्ग म्हणजे पुढे जोडलेला आणि प्रत्यय म्हणजे मागून जोडलेला. मग इथं पहा, चित्र हा मुख्य शब्द, त्याला कार जोडला. चित्रकार हा प्रत्यय घटित शब्द आहे. नकल किंवा नकला, नकलाला कार जोडला. नकलाकार. कला, कलाला एक मागून कार जोडला. कलाकार. पण इथं परोप हा अर्थपूर्ण शब्द नाही. हा परोपकार हा एक पूर्ण शब्द आहे. त्यामुळे याला काही प्रत्यय जोडलेला नाही. मग नसलेला शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? आता उजवीकडून तिसरा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर पहा, याचा योग्य क्रम कसा राहतो? तर योग्य क्रम राहतो अ, आ म्हणजे अ, नंतर आ, ई, मोठा ई, उ, मोठा उ, नंतर रू, ए, ऐ, ओ, नंतर औ आणि आणि आहा. जर असा क्रम पाहिला आपण तर सर्वात पहिल्या नंबरला कोण येईल? तर पहिल्या नंबरला येईल आकाश. मग 2 नंबरला कोण येईल? तर 2 नंबरला येईल इकडे. 3 नंबरला उन्नती. 4 नंबरला येईल ऋण. नंतर 5 नंबरला एरंड आणि शेवटी येईल ओढ 6 नंबरला. आणि त्यांनी काय म्हटलं? उजवीकडून, उजव्या साईडनं म्हणजे मागून. तर मागून 3 नंबरला पाहिजे त्याला. मागून तिसरा कोण? तर मागून पहिला ए ओढ, दुसरा एरंड आणि तिसरा ऋण. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक पहा. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 ऋण. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13 पाहूया. प्रश्न क्रमांक 13 हा पण खूप सोपा आहे. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी. तर हेच आहे सेनानायक. सेनानायक नाही तर सेनापती बापट आहे. त्यामुळे ही चुकीची आहे. पर्याय क्रमांक 1. ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही पण बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्यातील क्रियापद ओळखायचे आपल्याला. पकडापकडी, खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. जातील म्हणजे इथं जाण्याची क्रिया, म्हणजे वाया जातील, खराब होतील. तर मग इथं जातील हे क्रियापद आहे. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय. आता नसलेला ओळखायचा आपल्याला. तर या प्रश्नामध्ये साज सरंजाम, साज शृंगार आणि सांज सकाळ हे 2 शब्दांच्या एकत्रित येण्याने बनले आहे. पारंपरिक जोड शब्द आहेत. सांजवाद हा एक स्वतंत्र सामासिक शब्द आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 आहे. पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दाची योग्य जोडी पर्याय निवडा. मग कारुण्य, ममत्व ही विरुद्ध नाही. नियंत्रण, संयम ही पण विरुद्ध नाही. विलंब म्हणजे उशीर आणि घाई म्हणजे लवकर ही विरुद्ध शब्दाची अचूक जोडी आहे. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खालील वाक्यातील नामांची संख्या किती? नाम पाहिजे आपल्याला. शेतात होती सूर्यफुले, ही शेत नाम आहे. सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत हे सूर्यफुलाचे विशेषण दिलेले आहे. सूर्यफूल कसे होते? पिवळी धमक होते, टपोरी होते आणि टवटवीत होते. त्यामुळे इथे नाम 2च आहे. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18. एक वचन, अनेक वचन यांची अयोग्य जोडी, चुकीची जोडी. चूल चुली बरोबर, भेट भेटी, चूक चुकी होत नाही, चूक चुका. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे, अयोग्य आहे. वेल वेली हे पण बरोबर आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 काय आहे? हा एक शब्द आहे. ज, प, व, क, मान या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार
या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर आपल्याला याच्यापासून जर आपण शब्द तयार केला तर शब्द काय तयार होईल एकदा आपण बनवून पाहू. वजन मापक, वजन मापक, वजन मोजण्याचं जे यंत्र असते त्या यंत्राला आपण वजन मापक म्हणतो. मग वजन मापक हे जर अर्थपूर्ण शब्द तयार झाला तर भार, भार म्हणजेच काय होते वजन, म्हणजे पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक या 3 क्रमांकापासून भार या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते. म्हणजे ज्याला बुद्धी कमी, एखादी गोष्ट कमी असून मोठेपणा करते त्यासाठी योग्य मन राहील उथळ पाण्याला खडखडाट फार. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पाणी कमी, आणि पाणी कमी असलं तर त्याचाच आवाज मोठा येतो. खूप खोल पाणी असलं, जास्त पाणी असलं तर ते पाणी संत वाहते, शांत वाहते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून, कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोट्याकडे परत येतात. म्हणजे गावातून आणि शेतातून, कधी गावातून, कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून, आणि गावातून आणि शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून. इथे जर पाहिला आपण हा प्रश्न पहा, हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे पण थोडा फिरून विचारलेला आहे. जर गावातून जर विचार केला आपण, गावातून जाणाऱ्या लहान वाटेला आपण पायवाट म्हणतो, परंतु शेतातून जाणाऱ्या लहान वाटेला किंवा बैलगाडीच्या रस्त्याला आपण पांदण म्हणतो. पण त्यामुळे त्यांनी काय दिलं, कधी गावातून, कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेला. त्यामुळे इथे 100% यांचं उत्तर येईल पायवाट. कारण पायवाट ही गावातूनही जाते आणि शेताच्या मधातून शेतातून पण जाते. आणि पांदण ही फक्त शेतातून जाते, तिथून बैलगाडी जातात. त्यामुळे हे उत्तर येणार नाही. कारण इथे गावातून या शब्दाला सुद्धा अधोरेखित म्हणजे त्याच्या खाली सुद्धा अंडरलाईन केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर राहील पायवाट. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालील वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. म्हणजे पर्याय क्रमांक 2. खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्यासाठी उतारा दिलेला आहे. त्या उतारावर आधारित प्रश्न होते. त्यामधला पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 23. उतारानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य, अयोग्य म्हणजे चूक. आईने पक्षाला पाणी पाजले. तर पहा, आईने इथे पक्षाला पाणीसुद्धा पाजले होते. मुरली हा एक गुराखी होता. एकदा रानात गुरे चारताना मुरलीला, म्हणजे मुरलीच गुराखी होता, गुरे चाराला. हे पण बरोबर आहे. आपल्याला अयोग्य शोधायचं आहे, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. तर पक्षी कधी तरतरीत झाला होता. गव्हात तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला, खाऊन पिऊन. आणि तरतरीत झाल्यानंतर पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. आणि आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली. तर पहा, आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली, इथे पण हळद लावली होती. म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे चुकीचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. चला पहा, प्रश्न क्रमांक 24 आहे, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही. पक्षासाठी कोणते आलेले नाही पहा. तर तरतरीत, जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं, उत्तरा जर योग्य वाचला असेल तर त्यामध्ये सुंदर पण होता, निळा पण होता आणि तरतरीत पण होता. चिमुकला हा शब्दच उतारात आलेला नाही. पक्षी जरी चिमुकला असेल परंतु हा शब्द, हे विशेषण आलं नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 म्हणजे मराठी भाषेतील शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आलेला आहे? समानार्थी शब्द. तर समानार्थी शब्द आलेला आहे हळू. तर हळूचा कुठं आला होता? कोणता शब्द आला होता? अलगद. अलगद, अलगद शब्द आला होता. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक किती आहे तुम्ही एकदा पाहून घ्या वर. कोणता शब्द आला होता? हळू. हळू म्हणजे इथे शब्द दिलेला आहे. एकदा रानात गुरे चारताना मुलीला एक सुंदर निळा जखमी होऊन पडलेला दिसला पक्षी. त्याने त्या पक्षाला मायाने अलगद, अलगद म्हणजे हळूच. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल हळू. पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे विभाग 2 गणित. भाषेचा पेपर छान होता. थोडे 1-2 प्रश्न थोडे किचकट होते मुलाच्या वयानुसार, परंतु माझ्या मते हा पेपर खूप सोपा होता भाषेचा. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशननं आणि योग्य नियोजन करून व्यवस्थित जर सोडवला असेल तर तुम्हाला भाषेत नक्कीच 25 प्रश्नापैकी 25 किंवा 24 प्रश्न नक्कीच बरोबर आले असतील. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 26. आईने अर्धा लिटर आवळा शरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या, म्हणजे अर्धा 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 अर्धा, म्हणजे हे किती झालं? 2. पाव लिटर शरबत शिल्लक राहिले, म्हणजे हे पावभाग आणखी शिल्लक राहिलं. 2 आणि पावभाग म्हणजे 2.25. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 27. हा पण खूप सोपा आहे. इथे काय? इथे 2 असे केसासारखे दिलेले आहे आणि इथे याची पाण्यातील प्रतिबिंब केलेलं आहे.
इथे सुद्धा तसंच केलं, इथे फक्त 3 दिले, इथे 2 दिले. मग आता काय येईल, 2 वरून 2 वर गेले, आता 3चे 3 राहील आणि सगळं व्यवस्थित आहे अवयव. मग इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. कारण इथे कानच दिले नाही. इथे पहा, इथे 1 कान गायब केला आणि इथे 2च दिले, त्यामुळे आपल्याला पाहिजे होते 3. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 28. सोपे प्रश्न असतात, फक्त घाई गडबड केल्यामुळे काही मुलांचे थोड्या चुकीमुळे थोडे प्रश्न चुकतात. त्यामुळे जर आपण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका सोडवली तर आपले नक्कीच छान प्रश्न बरोबर आले असतील, पैकीच्या पैकी प्रश्न बरोबर आले असतील. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? सर्वात मोठी मूळ संख्या 97. सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? सर्वात लहान मूळ संख्या 2. मग याचं जर वजाबाकी केली तर 95. पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 काय? मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. तर 5 किलो द्राक्षे काढली, त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या, म्हणजे अर्ध्या म्हणजे 1.5, 1 आणि हाफ. पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या, पावच्या 2 पेट्या म्हणजे किती झाले? पाव आणि पाव अर्धा, म्हणजे हे अर्धा, हे 1.5 आणि हे अर्धा, म्हणजे झाले 2, म्हणजे 2 किलो. उरलेल्या द्राक्षाच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या, तर त्याने 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? परंतु आपण काय पाहू, आधी आपण पाहणार आहे, त्याच्याजवळ होते 5 किलो द्राक्षे. 5 किलो द्राक्षे होते, त्याच्यातले 2 किलो द्राक्षे काय केले त्यांनी? आधीच पेट्या भरल्या. मग उरले किती? 3 किलो. आणि या 3 किलो द्राक्षाच्या 1-1 किलोच्या पेट्या भरल्या, तर 1-1 किलोच्या किती पेट्या भरतील? तर 3 पेट्या भरतील, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 30. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेत 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. त्याने 2 पुस्तके घेतली होती 175, म्हणजे 2 पुस्तके 175 रुपयाची किती जागा घेतली? 175 × 2 कितीला घेतली? 5 2 10 0, हातचाला 1, 7 2 14 1 1505, हातचाला 1, बे 1 बेन 1 3, 350 रुपयाला विकत घेतली. मग दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली. मग 500ची नोट दिली, 500 - 350, मग दुकानदार किती परत करेल? 150. तर 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या, तर दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या किती नोटा दिल्या? 150 रुपये, म्हणजे 50 रुपयाच्या 3 नोटा. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 31. दंडगोल आपल्याला सर्वांना माहीत आहे. दंडगोल असा राहतो, म्हणजे सिलेंडर, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? सिलेंडर. मग दंडगोलाला दंडकडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा रिकामी जागा असते. दंडगोलाला 2 कडा असतात, हे दंडगोलाची कडा, आणि ही एक सर्कलची कडा, म्हणजे 2 कडा असतात त्याला, आणि कोपरे 0 असतात. मग काय म्हटलं त्यांनी? दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा रिकाम जागा असते. मग यांची जरी आपण फरक जरी काढला तर 2 काय असते? कडा जास्त असते, तर 2 जास्त. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 32. काय? एक आकृतीबंध दिलेला आहे, खूप सोपा आहे. 1 ट्रँगल, 1 स्क्वेअर, 2 ट्रँगल, 2 स्क्वेअर, 3 ट्रँगल, 3 स्क्वेअर. आता 4 ट्रँगल, 4 स्क्वेअर आहे सगळ्यामध्ये. पण ट्रँगलमध्ये काय आहे? हे जो डॉट दिला आहे वर, यामध्ये खाली, परत वर. आता खाली पाहिजे डॉट आपल्याला. मग खाली डॉट कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, सगळे डॉट कुठे दिलेले आहे? खाली दिलेले आहे. आणि इथे खाली डॉट आहे या स्क्वेअरला, म्हणजे इथे 4 स्क्वेअर येईल आणि डॉट वर राहील, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 काय म्हणतो पहा, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येईल? मग आता 5 वेळा कोणते वार येईल हे आपल्याला शोधायचे आहे. तर आता स्वातंत्र्य दिन कधी असतो? ऑगस्ट महिन्यात. स्वातंत्र्य दिन असतो ऑगस्ट महिन्यात. आणि ऑगस्ट महिना जर पाहिला तर ऑगस्ट महिना असतो 31 दिवसांचा. मग 31 दिवसामध्ये कोणते वार? 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचे वार 5-5 वेळा येतात. मग शेवटून जर पाहिला आपण 29 तारीख, 30 तारीख आणि 31 तारखेची, म्हणजे 1 तारखेचा वार 29ला असतो, 2 तारखेचा 30ला आणि 3 तारखेचा 31ला, म्हणजे हे 3 वार किती वेळा येतात? 5-5 वेळा येतात. जर मग आता पहा 15 ऑगस्टला कोणता वार आहे? शुक्रवार आहे. मग 15चा शुक्रवार आहे. 15मध्ये जर आपण 7 मिळवले, 15 आणि 7 22, 22चा पण शुक्रवार आहे. 22मध्ये परत जर आपण 7 मिळवले, 22 आणि 7 29, 29चा पण शुक्रवारच येईल. म्हणजे 29चा शुक्रवार, 29चा शुक्रवार आला, 30चा पण 29चा शुक्रवार, 30चा शनिवार आणि 31चा रविवार, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपण उत्तर काढल्यास उत्तर कधीही चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 34 पहा, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास असता शेवटून दुसरी संख्या कोणती? शेवटून म्हणजे मागून पाहायचं आहे. पहिले उतरत्या क्रमाने लिहायचं आहे आणि मागून ओळखायचं आहे. म्हणजे जर आपण उतरत्या क्रमाने यांचा जर आपण क्रम लावला, उतरता क्रम म्हणजे सर्वात पहिले सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या काय पहा, ही 45,050 2 नंबरची, ही 45,005 3 नंबरची,
40,000 इथं 405 आहे आणि इथं काय 504. मग 3 नंबरची ही आहे 504 आणि 4 नंबरची ही. मग आता त्यांनी काय विचारलं, शेवटून म्हणजे मागून दुसरी, म्हणजे मागून पहिलं हे, मागून पहिली ही येणार आणि मागून दुसरी ही येणार, म्हणजे 40,504. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 काय दिलेला आहे पहा. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकीचा अर्थ काय होतो मुलांनो, प्रत्येकी म्हणजे एकीला 1.5 मीटर. आता मला सांगा, सलमाला लागते 2.5 मीटर म्हणजे 2.5 आणि तिच्या 2 बहिणीला प्रत्येकी 1.5 मीटर म्हणजे एकीला 1.5 आणि दुसरीला 1.5 होते 3 मीटर. म्हणजे या दोन्ही मिळून किती झालं, 5.5 मीटर, 5.5 मीटर. आणि काय केलं, 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील. तर मग 5.5, 10मधून 5.5 जर आपण कापलं तर किती राहील, तर 10मधून 5.5 गेले तर 4.5 राहते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 4.5 मीटर. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 36. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या अपूर्णांक अनुक्रमे कोणता. सर्वांचा छेद समान आहे. छेद समान, मोठा दिसतो तो मोठा, लहान दिसतो तो लहान. उतरता क्रम म्हणजे सर्वात आधी घ्यायला लागणार मोठा, तर इथे सर्वात मोठा अंश आहे 8 म्हणजे हा सर्वात मोठा आणि सर्वात लहान आहे 1 म्हणजे हा सर्वात लहान. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने. आता 1 ते 100पर्यंत जर तुम्ही मांडणी केली तर 1 हा अंक येतो 21 वेळा. 1 हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा लिहावा लागतो आणि 2 हा अंक लिहावा लागतो 20 वेळा. मग याच्यात जर फरक काढला तर फरक येतो 1. त्यामुळे अंक जास्त वेळा आला आहे तर 1 हा अंक जास्त वेळा आला आहे आणि 1ने जास्त वेळा आला आहे. तर मग पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 काय म्हणते, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये स्टार आणि चौकोन म्हणजे स्क्वेअरच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडा. तुम्ही जर यामध्ये व्यवस्थित जर मांडणी केली आणि जर समजून घेतलं, यांनी स्टार आधी दिला आणि चौकोन नंतर दिला अनुक्रमे, म्हणजे याला स्टार पकडा पर्यायावरून, याला चौकोन पकडा आणि चौकोन वर घ्या. मग चौकोन वर घ्यायचा, स्टार खाली घ्यायचा. जर तुम्ही याची व्यवस्थित मांडणी करून जर तुम्ही याचं सोडून पाहिलं तर तुमचं उत्तर काय येईल. कारण इथं पहा 8तून 7 गेले 1 राहते, इथं 9 आलेले आहे. इथं 7तून 6 गेले 1 राहते, हे 2 तर पर्याय जाग्यावर कटले. या 2 पर्यायाचं जर तुम्ही टॅली केलं तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. वर येते 7 आणि खाली येते 8, म्हणजे कॅरी जर घेतला आपण 17मधून 8 गेले 9 राहतात. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 39. खूप सोप्पा आहे. खाली आकृतीमध्ये शिरोबिंदू मोजून लिहा. शिरोबिंदू लिहायचे व्हर्टायसेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर किती शिरोबिंदू आहे, 10. पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 40. पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले. 1 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या उडी आहे. 1 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे 9. विषम संख्या 9 आहे म्हणजे 9 उडी आहे अशा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पकडा. इथं 9 उडी आहे. एकूण उडी किती आहे, 9. आणि काय म्हटलं त्यांनी, व प्रत्येक उडीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या इतके विद्यार्थी आहे. 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10 आणि सर्वात लहान विषम संख्या आहे 11. म्हणजे प्रत्येक उडीत इथे 9 उडी आहे आणि प्रत्येक उडीत असे 11 विद्यार्थी उभे आहे. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे केले आहे, म्हणजे हे 11 आणि अशा 9 रांगा. 11 × 9 = 99. तर 99 विद्यार्थी कवायतीसाठी उभे असतील. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा, वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात. हे वर्तुळ आहे, वर्तुळाला आपण कितीही सममिती अक्ष काढू शकतो, असे किंवा असे तिरपे असे. तर त्याचं उत्तर येईल असंख्य. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. म्हणजे एका पेटीत 18 आंबे टाकले, याप्रमाणे त्यानं 12 पेट्या भरल्या. किती पेट्या भरल्या, 12. त्याने 12 पेट्या भरल्या म्हणजे 18 × 12 म्हणजे याचं जर उत्तर काढलं तर याचं उत्तर येते 216. याचं उत्तर येईल 216. आणि 5 आंबे शिल्लक राहिले. तर जोसेफकडे किती आंबे होते, यामध्ये 5 ॲड करा, 5 मिळवा. 16मध्ये जर आपण 5 मिळवले आपलं उत्तर येईल 221. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पहा पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 43.
सुमेधने जेवढे मित्र आहे तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले. म्हणजे जेवढे मित्र आहे, जर आपल्याकडे 5 मित्र असेल तर प्रत्येकाला 5-5 पेन, म्हणजे 5चा वर्गसंख्या येईल. तर पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले असतील, म्हणजे वर्गसंख्या. ही वर्गसंख्या नाही, ही पण नाही, ही पण नाही, ही 7चा वर्ग, म्हणजे 7 मित्र, प्रत्येकाला 7-7 पेन, 7-7 49. पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 पहा काय. प्रश्न क्रमांक 44 आहे, 95041 या अंकाची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमयने ही तयार केली, सफाने ही केली, तन्वीने ही केली आणि आर्याने ही केली अशा लिहिल्या आहेत. तर अचूक संख्या कोणती लिहिली, योग्य कोणती आहे? लहानात लहान संख्या जर आपण मांडली यामध्ये, तर पहिल्यांदा आपल्याला 1 घ्यावं लागेल, नंतर 0, नंतर उरलेल्यापैकी लहान कोणतं आहे? 4, 5 आणि सर्वात मोठी शेवटी 9. म्हणजे आपलं उत्तर येईल. अमयनं व्यवस्थित मांडणी केली, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. तर मग किती विद्यार्थ्यांनी केले? 37 विद्यार्थ्यांनी 455 रुपये जमा केले. त्यातील 12,000 रुपये एस टी महामंडळात भरले. एकूण किती रुपये भरले? 12,000 रुपये महामंडळात भरले. म्हणजे मुलांची एकूण रक्कम जमा किती झाली काढू आपण पहिल्यांदा. आधी रक्कम झाली 455 गुणेला 37. याचा जर आपण गुणाकार केला तर एकूण रक्कम जमा होईल 16,835. पण त्यांनी काय विचारलं? एकूण रक्कम विचारली का? नाही. त्यांनी विचारलं त्यातील 12,000 रुपये एस टी महामंडळात भरले. मग याच्यातून 12,000 रुपये काढून टाकले. 12,000 रुपये याच्यातून जेव्हा मायनस केले त्यावेळेस उरले 4,835 रुपये. मग इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? तर 4,835. घाई गडबड केल्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने लिहिलं गेलं. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2, उरलेली रक्कम म्हणजे शिल्लक रक्कम. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 46. खालील आकृतीबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखा. म्हणजे आकृतीबंधात पुढे येणाऱ्या, इथे 1चा फरक, इथे 2चा, इथे 3चा, 4चा, इथे जर 5चा फरक घेतला तर 5चा फरक घेतला की 85 येईल. मग 85मधून इथं 5चा, तर इथं 6चा फरक जर पकडला आपण, 85मधून जर 6 वजा केले तर 79 आणि त्यामधून 7 वजा केले तर 72. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? मोठा असणारा पाहिजे आणि खूप सोपे पर्याय पण आहे. इथं पहा, छेद समान, छेद समान, छेद समान. आणि जर छेद समान असेल, जो मोठा दिसतो तो मोठा आणि जो लहान दिसतो तो लहान. आता 4/7 पैकी 3/7 हे लहानच आहे, हे 1/7 पण लहान आहे आणि 2/7 पण लहान आहे. याच्यापेक्षा मोठा पाहिजे. मग आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आणि तरीही नाही समजलं आपल्याला, इथं एक सोपं आहे. तर पहा ना, इथे काय दिलं होतं? मग अंश समान दिले होते. जर अंश समान असेल, इथं अंश 4 आहे, अंश 4 आहे, मग जो मोठा दिसतो तो लहान असतो, जो लहान दिसतो तो मोठा, त्यामुळे हा मोठा. पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 48. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर दोन्ही महिन्यात मिळून किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? तर मिळून म्हटलं यांची काय करायची होती फक्त तुम्हाला? यांची फक्त करायची होती आपल्याला बेरीज. यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय सापडते पहा. या दोघांची बेरीज केल्यास 14,456 19,656 याचं उत्तर येईल 34,112. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. शीतलने 5 दशहजार म्हटलं त्यांनी, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, आणि हा 5 दशहजार म्हणजे त्यावर 4 शून्य. 1 एकक म्हणजे हा 1, 9 दशक, 9 दशक म्हणजे 90, आणि 4 शतक म्हणजे 400. जर आपण याची मांडणी केली व्यवस्थित, 1, 9, 4 आणि इथे काय आहे 5 दशक म्हणजे 50 आहे. 50,491. 50,491. लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? लिहिलेली संख्या आणि मूळ संख्या यातील फरक. ही संख्या हे या पद्धतीने लिहिलेली आहे, परंतु ही संख्या या पद्धतीने न लिहिता हे अशी लिहिलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये फरक किती आहे? तर मग काय करायचं होतं? या दोघांची वजाबाकी 50,491 वजा 5,491. त्यामुळे याची जर आपण वजाबाकी केली आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 आपण जर इथं योग्य मांडणी करून पाहिला, एक एक जर पर्याय ठेवून पाहिला, याच्यातला जर आपण एक एक पर्याय इथं ठेवून पाहिला तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न क्रमांक 51. हा पण खूप सोपा प्रश्न आहे. एका कंपनीत एका दिवसात 3 चाकी 14 तर 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची संख्या 146. चाकं 146 आहे. मग 3 चाकी किती बनवले? 14. मग 14 गुणिला जर 3 केले आपण, 14 त्रिक 42, तर 42 चाकं या एकूण चाकापैकी 42 चाकं कोणाचे आहे? तर 42 चाकं 3 चाकी वाहनांचे आहे. म्हणजे 146 मायनस 42 जर केले तर उत्तर येते 104. पण 104 ही चाकांची संख्या आहे.
मग ही 104 ही कोण्या चाकांची संख्या आहे, तर 4 चाकी वाहनांची चाकं. आणि याचं जर आपण भागीला जर 4 केलं तर उत्तर येते 26. म्हणजे एकूण वाहनं किती आहे 4 चाकी, तर 4 चाकी वाहनांची संख्या 26, पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 52. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. एकूण रुपये. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली, 1 किलो फुलं 60 रुपयाला विकली, तर एकूण किती फुले, म्हणजे किती किलो फुले, किलोच काढायचं आहे. इथे एकूण अमाऊंट दिलेली आहे, एकूण रक्कम, आणि एका किलोची पण दिलेली आहे. एका किलोची 60 म्हणजे भागीला 60 जर केलं असतं तुम्ही तरी तुमचं उत्तर निघालं असतं. 0 कट, 6 पंच 30, 3 उरले, 6 6 36 आणि हा 0 म्हणजे 560 किलो फुलं कोणी श्रीकांतने विकली, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 आहे, प्रश्न क्रमांक 53 इथं दिलेले आहे नावं. तर पहा, कांदे पोहे व मसाला डोसा विद्यार्थ्याची एकूण संख्या, एक स्माइली म्हणजे 7 विद्यार्थी, हे महत्त्वाचं प्रमाण लक्षात घ्यायचं. कांदे पोहे किती आहे, 1 2 3 4, आणि मसाला डोसा 1 2 3 4 5, 5 आणि 4 9, 9 यांचं प्रमाण आहे 7, 9 7 63, पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. जर प्रश्न क्रमांक 54 पाहिला, कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या इडली व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग आधी आपल्याला कांदे पोहे व उपमा एकत्र करावं लागेल आणि नंतर इडली चटणी व मसाला डोसा. मग कांदे पोहे व उपमा पाहून घेऊ आपण आधी. कांदे पोहेचे किती आहे 4 आणि उपमाचे 2 म्हणजे 6, म्हणजे सायन्स आता 42. 42 कशाचे आहे, तर 42 आहे कांदे पोहे आणि उपमाचे. आणि इडली व मसाला डोसाचे पाहू आपण. इडली आणि मसाला डोसाचे आहे, एक इडलीचे पहा 1 2 3 4 5 6 7, आणि मसाला डोसाचे 1 2 3 4 5, 7 आणि 5 12, 12 स्माइली कोणाच्या या दोघांच्या. आणि कांदे पोहे उपम्याच्या आहे 6 स्माइली, म्हणजे एकूण किती स्माइलीचा फरक आहे, एकूण 6 स्माइली कमी आहे कांदे पोहे आणि उपमाच्या. आणि एक स्माइली म्हणजे 7, सायन्ससाठी 42, तर 42 काय बाबा, 42ने कमी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न, उपहारगृहात विद्यार्थ्यांनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला, तर आपण पाहिलं होतं 2च स्माइली होते उपम्याला, म्हणजे 14च मुलांनी उपमा खाल्ला, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. काय म्हणते, खालील अपूर्णांकापैकी समछेद म्हणजे छेद समान, वरच्याला म्हणायचा अंश आणि खालच्याला म्हणायचा छेद, आणि सम म्हणजे सारखा. सारखा छेद कोणाकोणाचा आहे, हे दोघाचा नाही, या दोघाचा नाही, या दोघाचा नाही, या दोघाचा आहे 5 5, समछेद म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 56. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौसेमी आहे. एक आयत आहे, याचं क्षेत्रफळ काय 64 64, त्याची लांबी दिली 16. मग क्षेत्रफळ कसं निघते आयताचं, लांबी गुन्हेला रुंदी निघते. 16नं कशाला मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर 64 येते, तर 16 चौक 64 म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न 58. परिमिती काढा. परिमिती म्हणजेच काय, आकृतीच्या बाहेरील बाजूंची बेरीज, बाहेरील बाजूंच्या लांबींची बेरीज, यांची लांबी करायची होती आपल्याला. हे 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17, पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 आहे, सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले. जर आपण 96 / 6 केलं तर उत्तर पहा काय येते, 6 × 6 3 आणि 6 6 30, 16 उत्तर येते. परंतु त्यानं काय केलं, 96ला 60ने डिवाईड केलं, भागलं, तर उत्तर किती आले, 6 उत्तर आले. तर त्याचा भागाकार कितीने चुकला, या दोघातील फरक किती आहे 10, तर पर्याय क्रमांक 2, भागाकार 10ने चुकला. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसाममध्ये 3965 जास्त हत्ती आसामपेक्षा जास्त हत्ती मेघालयात आहे. तर मेघालयात एकूण किती हत्ती, या दोघांची काय करायची, बेरीज करायची. 9 आणि 5 14, 1404, हाताला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 84. मग 84 कुठे आहे पहा, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आहे, पर्याय क्रमांक 4. कारण शिष्यवृत्तीमध्ये वेळेला फार महत्त्व असते, त्यामुळे फास्ट आणि अचूक उत्तर सोडवायचं आहे. प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 61. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिल, अक्षरात पहा 64,389 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न 62. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे या 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756, तर रेल्वेचे तिकीट 2,398 रुपये होते. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते,
तर तुम्हाला काय करायचं होतं, तुम्हाला यांची वजाबाकी करायची होती. इथं 6मधून 8 नाही जात, तर 16मधून 8 गेले 8 राहिले. इथे किती राहिले मग 4. 4मधून 9 नाही जात, 14तून 9 गेले, तर 14तून 9 गेले किती राहते, तर 14तून 9 गेले 5 राहते. म्हणजे इथं 58 कुठे आहे पाहायचं. 58 आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पूर्ण सोडवायची आवश्यकतासुद्धा नाही. तर पहा पुढला प्रश्न 63. खालील आकृतीमधील कोणत्या आकृतीतील रंगविलेला भाग छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे छेद मोठा. रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक काढला 1 2 3 4 5. मग याचा अपूर्णांक तयार होतो 1/5. छेद मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक अच बरोबर आहे. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आणि अंश लहान असतो असा अपूर्णांक. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 64. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिट लागते. सीमाला पाव तास म्हणजे सुद्धा 15 मिनिट. सोनालीला 900 सेकंद. 900 सेकंद म्हणजे 900 डिवायडेड बाय जर 60 केलं आपण ते सुद्धा 15 मिनिटच होतात. म्हणजे या तिघांनाही 15 मिनिट व राहुलला अर्धा तास लागतो. तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागणार, तर राहुलला लागणार. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती. तर आधी आपण सुरुवातीला व्यास काढून घेऊ. व्यास म्हणजे डायमीटर. ही एक लांब रेषा, एक व्यास. एक मिनिट. हा एक व्यास, हा दुसरा म्हणजे 2 व्यास. म्हणजे व्यास किती आहे 2. आणि त्रिज्या पाहू आपण. त्रिज्या किती आहे ते पहा. ही 1 2 3 4 5 6. म्हणजे ही काय झालं त्रिज्या आहे. रेडियस म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि 6 पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 66. हा तर खूप सोपा प्रश्न होता. काय म्हणते, कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही म्हणते. इथे विशाल कोन झाला, इथे पण विशाल कोन आहे, इथे पण विशाल कोन आहे, इथे लघु कोन आहे. पर्याय क्रमांक डी. म्हणजेच इथं ड केलं आपण, कधी कधी चुकीनं इथं डी करतो, 4 करतो. त्याचा पर्याय आहे 3 नंबर. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 67. यामध्ये काय दिलेलं आहे. खाली दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते हे पाहे. समान आहे, स्क्वेअर आहे हा. तर मग त्यापासून काय होते, हा घन तयार होईल, डायस. पर्याय क्रमांक अ आहे, पण अ कुठं दिलेला आहे, अ 2ला दिलेला आहे. इथे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आहे. बरेच विद्यार्थी अ करते आणि पहिल्या नंबरचा पर्याय गोल करते. तर इथं काय आहे, दुसऱ्या नंबरचं उत्तर आहे अ. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजताची. म्हणजे सोमवारी मध्यान्होत्तर 8 म्हणजे रात्रीचे 8 वाजता. रात्रीच्या 8 वाजताची तिची वेळ आहे. ती गाडी 5 तास उशिरा आली. 5 तास उशिरा आली म्हणजे 5 तास पुढं. यामध्ये जर 5 तास मिळवले, 8 आणि 5 किती होते 13. 13 म्हणजेच काय, दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवसचा 1 वाजला. म्हणजेच हे होतं सोमवार, म्हणजे मंगळवार झाला आणि मंगळवारी 1 वाजला. तर मध्यान्होत्तर म्हणजे मध्यान्होत्तर म्हणजे कधी 12 नंतरचा वेळ. म्हणजे मध्यान्होत्तर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला PM. आणि हे काय सकाळचं आहे 12 नंतर. म्हणजे आपलं उत्तर येईल AM. तर मध्यान्हपूर्व 1 वाजता. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न पण हा सोपा होता, पण बऱ्याच मुलांनी चुकवला. किचकट नव्हता, खूप सोपा होता. 50 100 200 आणि 500च्या समान नोटांची संख्या आहे. तर त्याची एकूण रक्कम किती. 3400 आहे. तर तिच्याकडे एकूण नोटा विचारल्या होत्या. विद्यार्थ्यांनी एक नोट काढली 50च्या नोटा. म्हणजे इथं काय करायला पाहिजे होतं तुम्ही, 50x अधिक 100x अधिक 200x अधिक 500x या सर्वांची बेरीज करायची होती. आणि बेरीज करून 3400ला त्यांनी भागायचं होतं त्या बेरीजेने. आणि याचं जर उत्तर काढलं असतं, उत्तर येते 4. म्हणजे 4 काय आहे, तर 50च्या 4 नोटा, 100च्या 4 नोटा, 200च्या 4 नोटा आणि 500च्या 4 नोटा. म्हणजे सर्वांच्या 4 नोटा. म्हणजे मग एकूण नोटा किती असेल, तर 4 4 8 आणि 4 12 आणि 4 16. तर एकूण नोटा 16. पर्याय क्रमांक 1. इथे घाई गडबडीत 4 केलं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 70. सानियाकडे एक रिम कागद आहे. एक रिम कागद म्हणजे 480. एका रिममध्ये किती बसते, 480. प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचा आहे. एक दस्ता म्हणजे 24. म्हणजे भागेला जर 24 केला आपण, जर याचं भागाकार 24 केलं, 24 2 48 म्हणजे 20. म्हणजे किती फाईल लागते, एकूण 20 फाईल लागते. पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 70 वापा. काय आहे प्रश्न क्रमांक 70. एका इष्टिका चितीपासून कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. ही समजा एक इष्टिका चिती आहे. या इष्टिका चितीपासून हे कट केले, 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनाच्या कडांची संख्या. एका घनाच्या कडा असतात 12, दुसऱ्या घनाच्या कडा 12. म्हणजे याला झाल्या 24 कडा. व इष्टिका चितीच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान. म्हणजे पूर्ण इष्टिका चितीला 12, एकटीला 12 आणि या 2 घनाला 24. म्हणजेच घनाच्या म्हणजे 2 पर्याय पहा. घनांच्या कडांची संख्या इष्टिका चितीच्या कडांपेक्षा 12ने जास्त. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढलं पहा.
प्रश्न क्रमांक 72. खूप सोपा प्रश्न होता, पण तोही किचकट करून दिला त्यांनी आपल्याला. या सर्वांची काय केली? बेरीज केली. या सर्वांची बेरीज, या सर्वांची बेरीज. मग या सर्वांची बेरीज एवढीची ते पहा मांडणी सेम आहे. या सर्वांच्या बेरीज तेवढ्याच येतात, या सर्वांच्या. पण यांचा क्रम पहा कसा आहे. 1, 2, 3, 7, 8, 9 या क्रमानं त्यांची मांडणी असेल ते पर्याय बरोबर. तर इथे पहा 79 नंतर काय दिलं होतं? 79 नंतर 80 नाही दिलं. इथे 79, 80, 81 हा क्रम दिला. त्यांची बेरीज येते 240, पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 काय आहे? 2026ला शिक्षक दिन शनिवारी. शिक्षक दिन कधी असतो? तर 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला काय येतात? शनिवारी होता. शनिवारी होता. तर त्याच वर्षीचा बालदिन. मग बालदिन कधी असतो बाबा? तर 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. मग 14 नोव्हेंबरचा वार काढायचा. आता 5 सप्टेंबरपासून आपल्याला काढायचा आहे 14 नोव्हेंबरचा वार. मग कसा काढायचा? सप्टेंबर महिन्याचे एकूण दिवस 30. 30मधून 5 गेले, उरले किती दिवस? 25 दिवस हे पकडायचे आणि 14 दिवस हे. 14 तारखेचा वार काढायचा. जो वार काढायचा ती तारीख घ्यायची. या सप्टेंबर महिन्यातले राहिलेले दिवस आणि 14 नोव्हेंबरची 14 तारीख. आणि त्यांनी काय सप्टेंबरनंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दिवस पकडायचे 31. ऑक्टोबर महिन्याचे दिवस आहे 31. एक तर ऑक्टोबर महिन्याचे दिवस पकडा किंवा ऑक्टोबर महिन्याचा कोड पकडला तरी चालेल. बरं दिवस पकडू. 5 आणि 4 9 1 10 0 हातचाला 1 3 आणि 1 4 5 6 1 7 70. आणि हे जे 70 आहे 70 भागीला 7 जर केले आपण आठवड्याचे दिवस 7 तर 7 10 70 पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो याचाच अर्थ काय? हा शिक्षक दिनाचा जो शनिवार आहे तोच दिवस या बालदिनाचा पण शनिवारच राहील. या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. पुढला प्रश्न पहा. 3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? चुकीचा पहा. हे बरोबर आहे. 3 1 3 4 हे बरोबर पद्धत आहे. याची पद्धत पहा. 3 चौक 12 आणि 1 13 याचं उत्तर येते 13/4. या वरच्याचं उत्तर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 75. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवित नाही? आता इथे पूर्ण आहे आणि हा हाफ आहे. म्हणजे 1 + 1 + हाफ असं आहे. मग काय दीड आहे का? मुळीच नाही. अडीच आहे. 2 पूर्ण आहे आणि अर्धा हे पण आहे. 2 आणि अर्धा हे पण आहे. 2.1/2 म्हणजे दीड नाही. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण शिष्यवृत्ती परीक्षा माध्यम मराठी आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थीसुद्धा यावरून आपला पेपर चेक करू शकतात. याचा पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित याची आपण उत्तरपत्रिका याची आपण उत्तरे पाहिलेली आहेत. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून पेपर क्रमांक 2चा व्हिडिओ ते सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि 5व्या वर्गासाठी मोफत नवोदयचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मोफत व्हिडिओ तुम्हाला वेळेवर आणि नवनवीन मोफत व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.